नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं व्हिडिओमध्ये. आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण शिकून घेणार आहोत एक नवीन कन्सेप्ट. नवीन कन्सेप्ट काय, तर आपण नवीन कन्सेप्ट असा शिकतोय की आज आपण शिकतोय की स्टॉक ऑप्शन्समध्ये स्टॉक ऑप्शन्समध्ये स्विंग ट्रेडिंग. ओके, स्टॉक ऑप्शन्सच्या मदतीने स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे. आता स्टॉक ऑप्शन्सच्या मदतीने स्विंग ट्रेडिंग का करायची, याचे काय बेनिफिट होतं ते मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये एक्झाम्पल देतो पहिलं म्हणजे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक काम करूया. आपण एक स्टॉक ऑप्शनशी पहिलं म्हणजे एक वेबसाईट ओपन करूया, जिकडे मला तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी समजावता येतील. ठीक आहे. इथे मी लॉग इन करून घेतो माझं. आणि आता इथे मला समजा एखाद्या स्टॉक ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कोणत्याही शेअरचं मी इथे नाव घेतो. हे कोणत्याही रिकमेंडेशन ऑब्विसली नाही आहे. मी एक बजाज फायनान्सचं नाव घेतो. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये फॉर एक्झाम्पल मला ट्रेडिंग करायचे, स्विंग ट्रेडिंग करायचे. आता इथे अ, जर मला बजाज फायनान्स ह्या शेअरचे लॉट बघायचे असतील, एक मिनिट. ओके, जर मला बजाज फायनान्सच्या शेअरची लॉट बघायची असेल, लॉट साईज आहे 750. म्हणजे याचा अर्थ जर मला बजाज फायनान्सच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे, बजाज फायनान्सच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे मला, तर मला 750 शेअर्सचा एक लॉट आहे. बट समजा मला हा लॉट खरेदी करायचा असेल, समजा मला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे आणि बजाज फायनान्सचा एखादा लॉट मला खरेदी करायचा आहे, तर मला साधारणतः किती कॅपिटल लागते, तर मला साधारणतः कॅपिटल लागते 13,000. याचा अर्थ काय, बजाज फायनान्सच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड करताना मला फक्त 13,000 रुपयापासून मी ट्रेडिंग करू शकतो. आणि त्यामध्ये मला 750ची लॉट साईज भेटते. म्हणजे आता ही जी किंमत आहे 18 रुपये, 1020च्या कॉलची प्राइस आहे 18 रुपये. ही जर 1 रुपयाने जरी वाढली तरी मला 750 रुपीज प्रॉफिट होणार, कारण लॉट साईज आहे 750. ऑप्शन्समध्ये काय असं, तुम्ही कमी पैशाने स्विंग ट्रेडिंग करू शकता. आता ऑब्व्हियसली या प्रकारच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये रिस्क तर आहेच, पण आज जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवते ती थोडीशी वेगळी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत अटेंड करावं लागेल. आता हेच जर समजा मला बजाज फायनान्समध्ये स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असते, तर बजाज फायनान्सच्या शेअरची प्राइस आहे 1,000 रुपये. 13,000 रुपयामध्ये मला फक्त 13 शेअर्स भेटले असते, फक्त 13 शेअर्स. 13 शेअर्समध्ये मी काय स्विंग ट्रेडिंग करणार? भरपूर लिमिटेशन्स आहे. त्यामुळे आपण ऑप्शन्सचा आधार घ्यायचा स्विंग ट्रेडिंग करताना. ओके, प्रोसेस जराशी वेगळी अशी नाही, मी तुम्हाला जसं सांगितली तशी. तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी काय ते आपण बघून घेऊया. या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी आपण ऑप्शनचा एक स्प्रेड बनवणार. ओके, ऑप्शनचा एक स्प्रेड बनवणार. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये दोन प्रकारचे स्प्रेड असतात. एक असतो क्रेडिट स्प्रेड. किती लोकांना माहिती आहे मला त्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक असतो क्रेडिट स्प्रेड, एक असतो डेबिट स्प्रेड. ठीक आहे, क्रेडिट स्प्रेड आणि डेबिट स्प्रेड. आज आपण बनवणार आहोत डेबिट स्प्रेड, आणि त्याच्या मदतीने आपण ऑप्शनची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बघून घेणार. मी आता काय करणार, मी आता सिम्पली जी आहे ती मी इथे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. स्ट्रॅटेजी पहिलं म्हणजे काय ते समजवतो. इथे आता मी एक स्टॉक ओपन केलेला आहे रिलायन्स. मी थोडंसं आधीच्या डेटावरती जातो, म्हणजे लेटेस्ट डेटावरती आपल्याला अलाउड नाहीये युट्यूबवरती सांगायला, त्यामुळे. ठीक आहे. इथे आता आपण एक ना टोटल स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बघूया. स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बघूया, आणि त्यानंतर या स्ट्रॅटेजीच्या मदतीने ऑप्शन्समध्ये कसा ट्रेड करायचा, ऑप्शन्सवरती आपण कसा ट्रेड करू शकतो हे आपण शिकून घेऊया. पहिला आपण स्विंगची स्ट्रॅटेजी शिकूया, आणि त्यानंतर ऑप्शन्समध्ये स्प्रेड कसा बनवायचा हे शिकूया. सोबतच मी तुम्हाला त्याची बॅक टेस्टिंग दाखवणार आहे. म्हणजे बॅक टेस्टिंगने आणि किती तुम्हाला रिझल्ट्स दिलेले तेही तुम्हाला शिकायला भेटणार आहे. ओके, आता इथे पहिलं म्हणजे स्विंग ट्रेडिंगची एक साधी सोपी सिंपल स्ट्रॅटेजी शिकूया, जी आपण फार इफेक्टिव्हली यूज करू शकतो. यासाठी आपल्याला लावायचं पहिलं म्हणजे सुपर ट्रेड. ओके, सुपर ट्रेंड लावायचा आहे डेली टाइम फ्रेम वरती. सुपर ट्रेंडची आपल्याला नंबर्स बदलायचे आहेत. एटीआर लाईन 20 फॅक्टर 2. ओके, ही झाली सुपर ट्रेंडची सेटिंग डेली टाइम फ्रेम वरती. आणि यासोबत आपल्याला आरएसआय लावायचं आहे. आणि आरएसआय ची आपल्याला जे सेटिंग आहे ती ठेवायची आहे अप्पर लेअर 60 आणि लोअर लेवल 40. ठीक आहे, एवढीच फक्त मी सेटिंग चेंज केली. आता एकदम सिंपल गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. काय करायचंय बघा, ज्या पण वेळेला डेली टाइम फ्रेम वरती तुमचा जो पण तुम्ही स्टॉक सिलेक्ट केलेला आहे, तर स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, तर स्टॉक आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत निफ्टी 50 मधले. ओके, स्टॉक्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत निफ्टी 50 मधले. म्हणजे जे पण निफ्टी 50च्या टॉप कंपन्या आहेत त्यामध्येच तुम्ही ट्रेड करा, तुम्हाला इझी होईल. ओके, तर इथे मी समजा एक एक्झाम्पलसाठी रिलायन्स तुम्हाला निवडलेला आहे. ह्याचा आपण पास्टचा चार्ट बघतो. इथे बघा एंट्री कशी घ्यायची. जेव्हा हा सुपर ट्रेंड ग्रीन होईल, आता ही जी रेड लाईन होती, ग्रीन कधी होणार आहे आपल्याला आधीच समजतं. हा सुपर ट्रेंड रेड आहे, हा रेडची अप्पर लेवल आहे. जेव्हा ही ब्रेक होणार तेव्हा खाली सुपर ट्रेंड ग्रीन होणार आहे. जसा हा सुपर ट्रेंड ग्रीन होईल एंड ऑफ द डेला, ही डेली टाइम फ्रेम आहे. दिवसभर बघत बसायची गरज नसते. 3 वाजता 3:30 वाजता येऊन बघायचं, 3:30 नाही 3 ते 3:15 वाजता येऊन बघायचं
की बाबा कोणता सुपर ट्रेंड आता इथे कन्वर्ट झालाय, सो हा ग्रीन झालाय, त्या क्षणी जर तुम्हाला त्यानंतर किंवा त्या क्षणी RSI सुद्धा 60च्या वर जाताना दिसत असेल, तरच तुम्ही त्यामध्ये ट्रेड घ्यायचा. ट्रेड काय घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर इथे फॉर एक्झाम्पल इथे बघा, मी एक इथे लाईन मारतो उभी इथे. सो या लेवलला जे आहे ना, या लेवलला ऑलरेडी सुपर ट्रेंड ग्रीनचा झाला आणि या लेवलला RSI सुद्धा 60च्या वर गेला. सो मी काय करणार, मला या ठिकाणी रिलायन्समध्ये बुलिश ट्रेड घ्यायचा आहे, मला बुलिश स्प्रेड बनवायचा आहे. सो बुलिश स्प्रेड मी कसा बनवणार हे तुम्हाला शिकवतो. सो बुलिश स्प्रेडसाठी मी काय करणार, आता इथे बुलिश स्प्रेडसाठी मी काय केलं पाहिजे, इथे बघा फॉर एक्झाम्पल आता ही लेवल आहे 1200, ही जी कॅन्डल आहे 1270च्या आसपास तुम्हाला व्हॅल्यू आहे 1270च्या आसपास. आता मी काय करणार, आता हा दिवस कोणता आहे 17 एप्रिल 2025, आपण बॅक डेटाचं बघतोय. सो 17 एप्रिल 2025. मी एक काम करतो, या सॉफ्टवेअरवरती जातो, आपण जे तुम्हाला अल्गो ट्रेडिंग शिकवतोय त्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरतीच हे सर्व होतं. सो बिल्डर अँड सिम्युलेटरमध्ये सिम्युलेटरवरती जातो, आपली डेट काय होती ती 17 एप्रिल 2025. सो इथे निवडतो, पहिला म्हणजे शेअर रिलायन्स इथे निवडायचा तुम्ही. ओके, रिलायन्स निवडला 17 एप्रिल 2025, 17 एप्रिल. ओके, आता 17 एप्रिल आहे, सो एक्सपायरी घ्यायची एक महिना पुढची, म्हणजे एक्सपायरी येणार मेची. इथे बघा एक्सपायरी निवडायचा ऑप्शन आहे, एक्सपायरी येणार मेची. आता आपल्याला ना एक 1272च्या जवळचा एखादा कॉल घ्यायचा. 1272च्या जवळ जो पण कॉल अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे. ठीक आहे, जो पण कॉल अवेलेबल असेल तो. आता फॉर एक्झाम्पल 1250 आहे बघा, 1250 आहे. सो मी एक काम करतो, 1250चा या ठिकाणी कॉल घेतो. ठीक आहे, 1250चा कॉल बाय करायचा. कॉल का बाय करायचा, कारण बुलिश ट्रेड आहे. कॉल का बाय केला, बुलिश ट्रेड आहे म्हणून मी कॉल बाय केला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कॉल जर तुम्ही बाय केलात ना, तर तुम्हाला थीटा डीकेचं नुकसान होणार. म्हणजे समजा जर तुम्ही ऑप्शन्स बाय केला, ऑप्शन्स बाय केल्यावर कसं मार्केट जर साईडवेज झालं तर तुम्हाला लॉस होतो, तो आपल्याला नको आहे. सो काय करायचं, मी तुम्हाला म्हटलं आपल्याला डेबिट स्प्रेड करायचं आहे. सो 1250चा कॉल तुम्ही बाय केलात ना, की त्याच्यावरचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त किमतीचा मग एक 50-60 पॉईंट सोडून म्हणजे समजा 1300चा वगैरे एक कॉल सेल करायचा. ओके, 1250 एक कॉल तुम्ही बाय केला, 1300चा एक कॉल तुम्ही सेल करायचा. सो यामुळे काय होणार, यामुळे तुमची स्ट्रॅटेजी अशा प्रकारे बनणार. इथे दिसतंय, इथे दिसतंय का सर्वांना? पहिलं मी काय केलं, मला बाईंग करायचे, मला बुलिश ट्रेड घ्यायचा, सो मी कॉल बाय केला आणि आउट ऑफ द मनी 50-60 पॉईंट आउट ऑफ द मनी एक कॉल सेल केला. पण त्यामुळे काय झालं, माझं मॅक्स प्रॉफिट ह्या ट्रेडमध्ये होते 15,000, मॅक्स लॉस होतो आहे 9,000 रुपये आणि ओव्हरऑल कॅपिटल ह्या ट्रेडला लागते फक्त 27,000. ओके, सो फक्त 27,000 ट्रेड होत आहे आणि प्रॉफिट अँड लॉस एकदम मेंटेन राहिलेला आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो एकदम मेंटेन राहिलेला आहे. असं नाही की लॉस मोठा आहे, या ठिकाणी प्रॉफिट मोठा आहे. सो आता आपण ह्या ट्रेड का घेतला, कारण की आपल्याला इथे सिग्नल भेटला. आता त्यानंतर काय झालेलं आहे बघूया आपण, थोडंसं ह्या बॅक टेस्टिंग करूया. सो बॅक टेस्टिंगसाठी मी एक काम करतो, डे वाईज सरकवतो पुढे आणि ऑटो प्ले करतो. इथे बघा, ऑटो प्ले करायला घेतलं. सो कशा प्रकारे आपला प्रॉफिट लॉस इथे रनिंग होते ते बघा, तुम्हाला समोर दिसेल. कारण की आपण आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ट्रेड घेतलेला आहे. सो ऑब्विसली बघा, या ठिकाणी जर एक दिवस मागे गेलात ना, तर आपल्याला ऑल प्रॉफिट इथे भेटलेला होता. इथे बघा 15,000 आहे, 15,000 रुपये प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आपण या ठिकाणी सिम्पली एक्झिट झालं पाहिजे. ठीक आहे, या स्ट्रॅटेजीमध्ये एक्झिटची पण स्ट्रॅटेजी आहे. एक्झिट कधी करायचं, ज्या वेळेला तुमचा सुपर ट्रेंड परत एकदा रेड होईल तेव्हा. ओके, तुमचा सुपर ट्रेंड परत एकदा रेड होईल तर तुम्ही इथे एक्झिट केलं पाहिजे, तोपर्यंत एक्झिट नाही करायचं. पण आपल्याला 15,000 मॅक्स प्रॉफिट आहे, 15,000 आले तर आपण एक्झिट इथे ऑलरेडी केला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आपण अजून काही एक्झाम्पल्स यामध्ये नक्कीच बघून घेऊ. सो मी इथे ड्रॉइंग करतो, रिमूव्ह. ओके, आता इथे एक बघूया. ठीक आहे, या ठिकाणी बघा काय झालंय, या ठिकाणी ना मार्केटमध्ये बेअरिश साईडचा ट्रेड भेटलाय या दिवशी. सो आपण एक काम करूया, बेअरिश साईडचा ट्रेड भेटताना काय, RSI 40च्या खाली गेला पाहिजे, उगाच घ्यायचा नाही. RSI 40च्या खाली गेला तरच घ्यायचा. आता इथे बघूया RSI 40च्या खाली कधी गेलाय, तर या वेळेला गेला. ओके, एक्झॅक्टली म्हणजे आपण हे कसं म्हणू शकतो की साधारणतः या दिवशी माझा ट्रेड होणार 1470चा ट्रेड होणार आहे कधी, 14 जुलै 25ला. सो रिलायन्समध्ये सेम 14 जुलै 25ला मी आलो, 14 जुलै 25. ओके, एक मिनिट हे क्लिअर करून टाकूया. 14 जुलै. ओके, 14 जुलै म्हणजे पुढच्या महिन्याची एक्सपायरी घ्यायची, ऑगस्टची घ्यायची. प्राइस काय आहे इथे
1470 म्हणजे 1470च्या जवळपासचा पुट बाय करायचा आपल्याला. बॉटम साईडचा ट्रेड घ्यायचा तर पुट बाय करायचा. 1470 जवळपास कोणता आहे पुट? 1500. तो 1500चा बाय करा आणि 1500च्या नंतर आउट ऑफ द मनी, म्हणजे आउट ऑफ द मनी कोणता आता खालचा म्हणजे 1470चा एक पुट सेल करूया. ठीक आहे, आउट ऑफ द मनी आपल्याला नेहमी सेल करायचे आहे. का? कारण आपली स्ट्रॅटेजी व्यवस्थित होण्यासाठी. सो इथे पण बघा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आला? मॅक्स प्रॉफिट 8,000, मॅक्स लॉस 7,000. रिवॉर्ड ही रिस्कपेक्षा जास्त पाहिजे नेहमी. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण हे शॉर्ट केलेलं आहे, पुट बाय केलेलं आहे. सो आपण परत एकदा पुढे पुढे जाऊया, ऑटो प्ले करूया, काय होतंय बघूया. प्रॉफिट लॉसच्या इथे बघू शकता तुम्ही काय होत आहे ते. आणि त्यासोबतच एक्झिट कुठे करायचं? एक्झिट आपली इथे आहे. इथे आपलं सुपर ट्रेंड ग्रीन होतं. सो 20 ऑगस्टला आपली एक्झिट आहे. सो 20 ऑगस्ट पर्यंत आपण बघूया किती प्रॉफिट होतंय, काय होतंय, लॉस होतोय, काय होतंय बघून घेऊया. ते आपल्याला 20 ऑगस्ट बघायचं आहे. करंटली जरी प्रॉफिटमध्ये आहोत आपण. इथे बघा मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी इथे झालेला आहे. 8,000 रुपये होता, 8,000 रुपये प्रॉफिट आपल्याला इथे झालेला आहे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला ही स्विंग ट्रेडिंगची ऑप्शन्सची स्ट्रॅटेजी आहे. स्टॉक ऑप्शन्सची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. इथे आपण काय करतो? इथे आपण सिंपल डेबिट स्प्रेड करतो. मी तुम्हाला असं नाही बोलत आहे की बाबा सुपर ट्रेंडचा रेट झाला तर सरळ पुढे बाय करा, ग्रीन झाला तर सरळ कॉल बाय करा. असं नाही. असं केलात ना तर तुमचं जर समजा मार्केट साईडवेज राहिलं तर तुम्हाला तो प्रीमियम त्याचा पडत राहणार आणि तुम्हाला लॉस होणार. आपण काय करतोय? आपल्याला जेव्हा कॉल बाय करायचं इंडिकेशन येतोय, सो आपण इथला एक कॉल पण बाय करतोय आणि इथला एक कॉल सेल पण करतोय वरचा. जेव्हा आपल्याला पुट बाय करायचं इंडिकेशन येते तेव्हा आपण इथला एक पुट बाय करतोय, इथला एक पुट सेल पण करतोय. ठीक आहे, म्हणजे सिंपल तुम्हाला एक शब्द सांगायचं झालं, हे सगळं मी आता काढून टाकतो. इथे बघा, समजा मला एक इंडिकेशन भेटलं की मला कॉल बाय करायचा आहे. हा, तर मी नुसता कॉल इथला कुठला तरी बाय करणार, मग सोबतच वरता एक कॉल सेल पण करणार. सेल का करणार? जर कधी मार्केट साईडवेज राहिलं तर इथं हा कॉल मला प्रॉफिट देईल. ह्या कॉलचा प्रीमियम पडत राहील, पण ह्या कॉलचा पण प्रीमियम पडल्यामुळे हा प्रॉफिट देईल. पुटसाठी पण सेम. मार्केट पडतं, तुम्ही पुट इथे बाय केलात, फक्त बाय करून नाही बसायचं. इथे तुम्हाला खालचा एखादा पुट सेल पण करायचा आहे. म्हणजे जर मध्ये राहिला तर तुम्हाला चांगले प्रॉफिट्स यामध्ये होतील. इव्हन या साईडला उलटा फिरला तरी तुम्हाला हा वाला प्रॉफिट देईल पुट सेल केलेलं, म्हणजे तुमचा लॉस कमी होईल. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी करायच्या. ह्याला म्हणतात डेबिट स्प्रेड. आणि हे तुम्ही जर तुम्ही प्रॉपर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ती स्टॉक्समध्ये करण्यापेक्षा, म्हणजे शेअर्समध्ये करण्यापेक्षा तुम्ही स्टॉक ऑप्शन्समध्ये करू शकता. तुम्हाला कॅपिटल पण लिमिटेड लागते. 25 ते 30,000 रुपयाच्या आसपास कॅपिटल लागतं. 5 ते 6,000 रुपये तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. एका महिन्यात जरी भेटले तरी खूप झाले. मग एका महिन्यात एवढ्याशा कॅपिटलवर 4-5,000 रुपये भेटले, खूप झाले. स्टॉप लॉस कधी घ्यायचा? जेव्हा सुपर ट्रेंड परत चेंज होईल तेव्हा स्टॉप लॉस घ्यायचा. तर फॉर एक्झाम्पल इथे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे बघूया आपण. या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेतला असता, इथे तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे हे सुद्धा काही सिच्युएशन येणार मार्केटमध्ये. आपण तेही एक बघून घेऊया. लॉस वाला पण एखादा बघूया. ठीक आहे, इथे बघा. आता हा कोणता महिना आहे? जानेवारी. इथे बघा, आता या ठिकाणी आपण म्हणतो इथे एंट्री झाली, पण खाली RSI ने 40च्या खाली गेलाय का? नाही गेलाय. सो इथे आपली एंट्री होऊ शकत नाही. RSI 40च्या खाली गेला पाहिजे तरच एंट्री घ्यायची. आता RSI कुठे गेला? 40च्या खाली. सुपर ट्रेड असताना इथे, बरोबर, या ठिकाणी गेलाय. सो ह्या कॅन्डलवरती तुमची एंट्री होऊ शकते. आपण घेऊन बघूया काय झालंय. ही कोणती कॅन्डल आहे? हा दिवस आहे 24 फेब्रुवारी 25, 1217, म्हणजे 1200 जवळपासचा पुट शॉर्ट करायचा. सो 24 फेब्रुवारी 25 इथे मी करतो हे क्लिअर. आणि आपल्याला जायचं आहे 24 फेब्रुवारीवरती. 24 फेब्रुवारी 25 एक्सपायरी येणार मार्चची. आणि काय आहे ते 1217, म्हणजे 1200च्या जवळपासचा पुट घ्यायचा, कारण की शॉर्ट ट्रेड आहे. सो 1217च्या जवळपास 1220चा पुट आहे. ओके, 1217चा पुट म्हणजे 1220चा पुट आहे जवळपास. तो बाय करा आणि आउट ऑफ द मनी जाऊन अजून एक पुट सेल करा. तर आउट ऑफ द मनी जाऊन पुट सेल करायला कोणता आहे? 1200च करून बघूया. ओके, सो आता इथे बघा तुम्ही काय केलात, एक ऍट द मनीचा पुट, ऍट द मनीचा इथला पुट जो आहे, एक मिनिट, ऍट द मनीचा इथला जो पुट आहे तो तुम्ही सेल केलात. सॉरी, ऍट द मनीचा पुट बाय केलात आणि इथे खालचा एक सेल केलात. बरोबर, म्हणजे तुमचे स्ट्रॅटेजी परत एकदा साधारण तेवढ्याच कॅपिटलमध्ये बनणार. इथे बघा, साधारणतः ही स्ट्रॅटेजी बनली 27,000 रुपयांमध्ये. मॅक्झिमम प्रॉफिट आहे 6,500, मॅक्झिमम लॉस आहे 3,500. सो मला एवढं माहिती ह्या ट्रेडमध्ये काही झालं तरी माझे फक्त 3,500 जाणार आहे. तुम्ही जे म्हणता ना की ऑप्शन्समध्ये रिस्क असते, सो या ट्रेडमध्ये काही झालं, उद्या रिलायन्स अगदी वेड्यासारखा पळाला जरी, माझ्या अपोजिट डायरेक्शनला 10% जरी गेला,
तरी मला लॉस होणार आहे फक्त 3,500. हे मला माहिती आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो डेबिट स्प्रेडमध्ये काय असतं, प्रॉफिट आणि लॉसला लिमिटेड असतं आणि लॉस छोटा असायला पाहिजे नेहमी तुमच्या डेबिट स्प्रेडमध्ये प्रॉफिटच्या तुलनेमध्ये. सो काय टेन्शन नाही, ट्रेड फसला तरी चालेल पण लॉस जास्त नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आपण करून बघा काय होतंय. बरं, आपली एक्झिट पण इथे ठरवून ठेवा. एक्झिट कधी घ्यायची ती पण आपल्याला लिहिली पाहिजे. एक्झिट आहे साधारणतः या दिवशी. ट्रेड आपण घेतला इथे, एक्झिट आहे आपली इथे. हा कोणता दिवस आहे, 7 मार्च. 7 मार्चला आपल्याला एक्झिट घ्यायचे. ठीक आहे, आता कोणती तारीख चालू आहे इथे, 25 फेब्रुवारी. जाऊ दे पुढे. इथे बघा, 6,500 रुपयाचा प्रॉफिट आहे. 3,500 रुपये प्रॉफिट ऑलरेडी आपल्याला झालाय. ओके, आता बघा, मी तुम्हाला म्हटलेलं की बाबा 7 मार्चच्या दरम्यान आपल्याला एक्झिट घ्यायचे. क्लिअर आहे. आता इथे जी ओपनिंग जी झाली, तुम्ही म्हणाल की 7 मार्चची ही क्लोजिंग आहे, असं नाही. इथे जी ओपनिंग जी झाली आहे ना 7 मार्चची, तिथेच सुपर ट्रेंड ग्रीन झालाय बघा. हा सुपर ट्रेंड रेड इथे संपला, इथे ओपनिंगला सुपर ट्रेंड ग्रीन झालाय. तुम्ही एंट्री घेतलात इथे, एक्झिट केलात इथे. आपल्या सिच्युएशन मध्ये काय आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे? इथे तुम्हाला अजूनही छोटासा प्रॉफिट आहे. का आहे? कारण की तुम्ही ऑप्शन सेलिंगही केली आहे. मी तुम्हाला ना पोझिशन्स मध्ये नेऊन दाखवतो. इथे बघा, पोझिशन्स मध्ये काय, तुम्ही जो ऑप्शन बाय केलेला ना फक्त पुट, त्यात लॉस आहे तुमचा. पण जो ऑप्शन तुम्ही वरचावाला सेल केलेला त्यात तुम्हाला प्रॉफिट आहे. जे मी तुम्हाला म्हटलं ना की पुट ऑप्शन सेल करताना तुम्ही इथला बाय करताय तर खालचा सेल करा. कॉल ऑप्शन करताना तुम्ही इथला कॉल बाय करता तर वरचा सेल करा. का? कारण की जर मार्केट अपोजिट साईडला गेलं तर सेलवाला प्रॉफिट देणं, तसं त्यांनी इथे दिलंय. सो ओव्हरऑल तुम्ही ग्रीन मध्येच बाहेर पडणार, स्टॉप लॉस हिट होऊन पण. सो ह्या स्ट्रॅटेजीचं हे एक इम्पॉर्टंट आहे की बाबा, स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे मी रेड मध्ये बाहेर पडलो असं नाही, मी ग्रीन मध्ये बाहेर पडू शकतो. 100% पडणार असं नाही पण पडू शकतो. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया स्टॉप लॉस हिट वाला आपण. आता इथे बघा, या ठिकाणी आपल्याला हा 60च्या वर गेलेला आहे आणि या दिवशी गेलेला आहे. सो कधी गेला, 18 मार्च 25, 1246, म्हणजे 1246 जवळचा कॉल घ्यायचा आहे. 18 मार्च हे सगळं क्लिक करूया. 18 मार्च 25 एक्सपायरी येणार एप्रिलची. 1246 जवळचा कॉल, 1250चा कॉल घेऊया. कॉल आपण बाय केला ना, इथे बघा 1250चा कॉल आपण बाय केला, तर इथला कुठला तरी कॉल सेल करायचा, एक 20, 30, 40 पॉईंट वरचा. ठीक आहे. सो 1200 किती, 70 आहे, 80 आहे, 1300चा सेल करूया. ठीक आहे, इथे बघा 1300चा सेल केला. आता तुमची स्ट्रॅटेजी बघा काय म्हणली. मार्जिन एवढं, प्रॉफिट 14,000, मॅक्स लॉस 10,500. सो मला हे माहिती आहे माझं काही झालं तरी 10,500 मॅक्स लॉस होणार. तुम्हाला समजा अजून एक समजा असं म्हणाल की मला कमी करायचं आहे मॅक्स लॉस कमी करायचा आहे, तर इथे अजून जवळचा सेल करा. मी मगाशी 1300चा सेल केलेला, तुम्ही 1270चा सेल करा. ह्या स्ट्रॅटेजी वापरू शकता. पण इथे प्रॉफिट अँड लॉस मध्ये मिसमॅच झालं. सो मला थोडा लॉस जास्त झाला तरी चालेल, पण मी माझा पीएनएल व्यवस्थित ठेवणार. सो हे ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकताय. ओके, आता इथे एक्झिट कधी आहे तुमची, कधी तुमचा ट्रेड इथे फसून गेलेला आहे ते पण बघा. हा तुम्ही घेतलात साधारणतः, ही ग्रीन लाईन आहे. ओके, म्हणजे इथे तुमची एक्झिट आहे, इथेच तुमची एक्झिट आहे. ग्रीन लाईनच्या ब्रेकडाऊनला तुमची एक्झिट आहे 2 एप्रिल. सो 2 एप्रिल पण काय होते परिस्थिती बघूया आपण. इथे बघा, करंटली आपण प्रॉफिटला आलो, 5-6 हजार रुपयाच्या प्रॉफिटला आलो. पण आता आपल्याला काय ठरवलं, शेवटपर्यंत बघायचं. इथे 2 एप्रिलचा दिवस आला, मला 750 रुपये लॉस झाला, मी त्यातनं बाहेर पडणार. सो अशा प्रकारे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. जेवढा जास्त टाइम तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये थांबणार, तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. कारण की तुमच्याकडे सेल लेग पण आहे. परत एकदा पोझिशन्स बघूया. पोझिशन्स मध्ये काय झालंय, जो तुम्ही नुसता बाय केलेला ना कॉल, त्यात लॉस आहे. म्हणजे तुम्ही फक्त कॉल बाय करून राहिला असता, तुम्हाला मोठा लॉस झाला असता. पण इथे मी तुम्हाला कॉल सेल पण करायला लावला, सो त्याने जवळपास तुम्हाला कव्हर केल्या. सो ही खासियत आहे. तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग ऑप्शन्स मध्ये करायची असेल तर, ओके, स्विंग ट्रेडिंग तुम्हाला ऑप्शन्स मध्ये करायची असेल तर ही तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही डेबिट स्प्रेड चांगल्या पद्धतीने नक्कीच करू शकता. ठीक आहे, तुम्हाला किती जणांना ही स्ट्रॅटेजी समजलेली आहे, मला एकदा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा फटाफट. किती लोकांना ही स्ट्रॅटेजी समजलेली आहे, किती लोकांना ही स्ट्रॅटेजी आवडलेली आहे, हेही मला सांगा. ओके. सो तुम्हाला जर अशाच प्रकारे ऑप्शन सेलिंग बद्दल अजून ऍडव्हान्स मध्ये शिकायचं असेल तर आपलं हे युट्यूब चॅनल आहे, ऑप्शन सेलिंग इन्व्हेस्ट मराठी नावाने. इथे आपण टोटली ऑप्शन सेलिंग बद्दलचे व्हिडिओज बनवत असतो, पोस्ट करत असतो. तर तुम्ही जसं आपलं फायनान्स मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्याचप्रमाणे या नवीन चॅनलला सुद्धा आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला सर्व ऑप्शन सेलिंग बद्दल फ्री ऑफ कॉस्ट शिकायला भेटेल. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल,
या व्हिडिओमधनं काही जरी तुम्हाला शिकायला भेटलं असेल किंवा काही जरी डाऊट असतील नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचाराच. पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.